Hi, welcome once again to the 6th standard class of English. And today's lesson is The Sword in the Stone, lesson number 4.7. Okay, before that, please subscribe the channel if you are new to the channel, and please share this video. And playlist of 6th standard is given in the description box. Okay, so let's start with the lesson. The Sword in the Stone. King Arthur, famous in legends and history as one of the bravest and noblest kings of Britain, grew up as an orphaned youth. तर किंग आर्थर मोठा फेमस राजा होता. ओके, फेमस इन लेजंड्स अँड हिस्ट्री. फेमस इन लेजंड्स अँड हिस्ट्री म्हणजे इतिहासामध्ये त्याचं नाव होतं की तो खूप शूर होता म्हणून, ब्रेव होता, वन ऑफ द ब्रेवेस्ट अँड नोबलेस्ट म्हणजे खूप चांगला, नोबल किंग ऑफ ब्रिटन, ब्रिटनचा राजा होता. पण तो एक अनाथ म्हणून वाढला होता. ग्रीव अप ॲज अन ऑर्फंड यूथ. ओके, तो तरुण होईपर्यंत त्याला त्याचे आईवडील माहीत नव्हते. ओके, ही ग्रीव ॲज अन ऑर्फन. ऑर्फन म्हणजे अनाथ. बिफोर डेस्टिनी इंटरवेंट इन द फॉर्म ऑफ हिज प्रोटेक्टर अँड गार्डियन मर्लिन द मॅजिशियन. तर तो मोठा तरुण होईपर्यंत त्याचं नशीब कोणालाही कळलं नव्हतं की तो राजा होणार आहे. ओके, बिफोर डेस्टिनी इंटरवेंट म्हणजे नशीब कळण्यापूर्वी, उलगडण्यापूर्वी. बिफोर नशीब उलगडण्यापूर्वी म्हणजे डेस्टिनी इंटरवेंट. बिफोर डेस्टिनी इंटरवेंट इन द फॉर्म ऑफ हिज प्रोटेक्टर अँड गार्डियन म्हणजे त्याची काळजी घेणारा त्याचा प्रोटेक्टर आणि त्याचा गार्डियन, त्याचा पालन करता, त्याचा पालक. मर्लिन द मॅजिशियन, एक जादूगर होता मर्लिन नावाचा. तर त्याने त्याचं आयुष्याचं रहस्य किंवा तो कोण आहे हे उघड केलं होतं. टू रिव्हील हिज ट्रू आयडेंटिटी टू द पीपल ऑफ ब्रिटन. तर ब्रिटनच्या लोकांना तो खरा कोण आहे हे मर्लिन द मॅजिशियननी सांगितलं होतं. ओके. इन एन्शियंट ब्रिटन ॲट द टाईम वेन द लँड वॉज इन्व्हेटेड बाय वाईल्ड बार्बेरियन्स. वाईल्ड बार्बेरियन्स म्हणजे वाईट लोक, जंगली लोक जे असतात त्यांच्या ताब्यात ब्रिटन होतं. ओके, किंवा त्यांनी ब्रिटनवर हल्ला केला होता. इन्व्हेटेड बाय वाईल्ड बार्बेरियन्स. इन्व्हेटेड म्हणजे हल्ला करणं. In ancient Britain, at the time when the land was invaded by wild barbarians, the good and noble Lord Arthur fought them bravely and drove them away from his land. तर त्यावेळेला त्यांचा राजा लॉर्ड अथर, नोबल लॉर्ड अथर, फॉट दॅम ब्रेवली म्हणजे त्यांच्या विरुद्ध, त्या बार्बेरियन्स विरुद्ध ब्रेवली लढला. म्हणजे खूप शूरतेने, वीरतेने त्यांच्या विरुद्ध लढला आणि त्यांना त्यांच्या लँडमधून, त्यांच्या हद्दीतून बाहेर केलं. ड्रोव दॅम अवे फ्रॉम हिज लँड, त्याच्या जागेतून, त्यांच्या कंट्रीमधून त्यांना हाकलून लावलं. द पीपल मेड हिम किंग ऑफ ब्रिटन अँड गेव हिम द टायटल पॅन ड्रॅगन, मिनिंग ड्रॅगन्स हेड. तर ब्रिटनच्या लोकांनी त्याला, अथरला राजा केला. ओके, लॉर्ड अथरला राजा केला आणि त्याला टायटल दिलं, त्याला एक उपाधी दिली, पॅन ड्रॅगन म्हणून. लॉर्ड अथरला त्यांनी पॅन ड्रॅगन हे नाव दिलं. ओके, द वन हॅविंग ड्रॅगन्स हेड. किंग अथर पॅन ड्रॅगॉन रूल्ड ब्रिटन वाईजली अँड वेल. तर तो खूप छान राज्य करत होता, किंग अथर. ओके, ही रूल्ड ब्रिटन वाईजली म्हणजे हुशारीने राज्य केलं ब्रिटनचं. वाईजली अँड वेल अँड पीपल वर कंटेंट म्हणजे लोक समाधानी होते. कंटेंट म्हणजे समाधानी. पीपल वर कंटेंट. बट व्हेरी सून द किंग डाईड. तर थोड्याच काळानंतर त्यांचा मृत्यू झाला. ओके, किंग अथरचा. इट वॉज थॉट दॅट ही हॅड बीन पॉयझन बाय सम ट्रेटर्स. तर काही वाईट लोकं जी होती, ट्रेटर्स होते, त्यांनी त्याला विष दिलं असं काही जणांचं मत होतं. की रुमर्स होते की त्याचा खून करण्यात आला किंवा त्याला मारून टाकण्यात आलं. पॉयझन बाय सम ट्रेटर्स. देर वॉज नो हायर टू द थ्रोन ऑफ ब्रिटन. तर त्याच्यानंतर कोण राजा बनेल त्याला त्या सिंहासनाला वारस नव्हता. थ्रोन म्हणजे सिंहासन, हायर म्हणजे वारस. देर वॉज नो हायर टू द थ्रोन ऑफ ब्रिटन. तर त्यांना पुढे राजा नव्हता, वारस नव्हता, उत्तराधिकारी नव्हता. आणि ते ट्रेटर्स म्हणजे जे प्रामाणिक नसतात, अप्रामाणिक असतात, त्यांना ट्रेटर्स म्हणतात. थोडक्यात काय, वाईट लोक. ओके. द पॉवरफुल लॉर्ड्स अँड नाईट्स who had been kept under control by King Arthur now began to demand that one of them should be crowned king of Britain.
तर राजाच्या दरबारात जी लोकं होती, मोठमोठे लॉर्ड्स होते, नाईट्स होते. नाईट्स म्हणजे मुख्य पदावर जे असतात, सोल्जर्स वगैरे, किंवा मोठे लँडलॉर्ड्स असतात, मोठ्या हुद्द्यावरची लोकं असतात. ते प्रत्येकाला वाटायचं की आपण राजा बनावं. हू हॅड बीन केप्ट अंडर कंट्रोल बाय किंग अथर. म्हणजे राजाने त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलं होतं किंवा त्यांना आपल्या हाताखाली ठेवलं होतं. ते आता राजा बनू पाहत होते. तर ते लोक दे नाव बिगॅन टू डिमांड दॅट वन ऑफ देम शुड बी क्राउन किंग ऑफ ब्रिटन. तर त्यांना वाटत होतं की आता त्यांना राजा बनवलं जावं. रायवलरी ग्रीव अमॉंग्स द लॉर्ड्स अँड द कंट्री ॲज अ होल बिगॅन टू सफर. तर ते आपसात भांडायला लागले. हे सगळे राजा आणि जमीनदार सगळे आपसात भांडायला लागले. रायवलरी म्हणजे त्यांच्यामध्ये दुश्मनी झाली तयार. दे बिकेम रायवल्स. रायवलरी ग्रीव अमॉंग द लॉर्ड्स अँड द कंट्री ॲज अ होल बिगॅन टू सफर. त्यामुळे देशाचं नुकसान व्हायला लागलं, ब्रिटन कंट्रीचं नुकसान व्हायला लागलं. ते बिगॅन टू सफर. आर्म्ड रॉबर्स रोम्ड द कंट्री साईड पिलेजिंग फार्म्स अँड फील्ड्स. तर चोऱ्या माऱ्या खूप वाढल्या. शस्त्रधारी चोर फिरू लागले. रोम्ड द कंट्री साईड युजिंग व्हायलन्स. म्हणजे ते पिलेजिंग म्हणजे ते चोरी, व्हायलन्स करायला लागले, लोकांना मारायला लागले, शेतांमध्ये जाऊन लपून बसायला लागले. जे स्टार्टेड इन्व्हेडिंग द फार्म्स अँड फील्ड्स. पीपल फेल्ट अनसेफ. लोकांना असुरक्षित वाटू लागलं. अनसेफ आणि इनसेक्युअर. ओके. इन द्या ओन होम्स. त्यांच्या घरातसुद्धा त्यांना सुरक्षित वाटत नव्हतं. दे वर अनसेफ अँड इनसेक्युअर इन द्या ओन होम्स. फिअर ग्रिप्ड द कंट्री अँड लॉलेसनेस प्रिवेल्ड ओव्हर द डिवायडेड किंगडम. तर राज्यामध्ये आता त्यांना राजा नव्हता म्हणून प्रत्येकजण स्वतःला राजा समजत होता किंवा राजा होण्यासाठी भांडत होते. त्यामुळे सगळ्या राज्यामध्ये भीतीचं वातावरण होतं. फिअर ग्रिप्ड द कंट्री अँड लॉलेसनेस. इथे कायदा अजिबात नव्हता. प्रत्येकजण आपल्याला पाहिजे तसं वागत होता. लॉ अजिबात नव्हता. कायदा सुव्यवस्था अजिबात नव्हती. लॉलेसनेस प्रिवेल्ड म्हणजे होतं. प्रिवेल्ड म्हणजे राहिलं. लॉलेसनेस प्रिवेल्ड ओव्हर द डिवायडेड किंगडम. नियरली 16 years हॅड पास्ड सिन्स द डेथ ऑफ लॉर्ड अथर. 16 वर्ष झाली होती लॉर्ड अथरचा मृत्यू होऊन. नियरली 16 years हॅड पास्ड सिन्स द डेथ ऑफ लॉर्ड अथर. ऑल द लॉर्ड्स अँड नाईट्स ऑफ ब्रिटन हॅड असेंबल्ड ॲट द ग्रेट चर्च ऑफ लंडन फॉर क्रिसमस. तर क्रिसमसच्या वेळेला त्यांचं मोठे चर्च होतं लंडनमध्ये. तिथे हे सगळे जमीनदार, जे मोठे हुद्द्यावरचे लोकं होतं, जे राजा बनू पाहत होती, ते सगळे तिथे जमले. ऑल द लॉर्ड्स अँड नाईट्स ऑफ ब्रिटन हॅड असेंबल्ड द ग्रेट चर्च ऑफ लंडन फॉर क्रिसमस. ऑन क्रिसमस मॉर्निंग, जस्ट ॲज दे वर लिव्हिंग द चर्च, अ स्ट्रेंज साईट ड्रीव देअर अटेन्शन. तर एक दिवस ते चर्चमध्ये असताना, चर्चमधलं प्रेयर संपल्यानंतर ते चर्चच्या बाहेर निघत होते, तेव्हा त्यांना विचित्र दृश्य दिसलं. अ स्ट्रेंज साईट ड्रीव देअर अटेन्शन. त्यांचं लक्ष वेधलं गेलं एका विचित्र दृश्याकडे. अ स्ट्रेंज साईट ड्रीव देअर अटेन्शन. इन द चर्च यार्ड वॉज अ लार्ज स्टोन. एक मोठा दगड होता चर्चच्या आवारात. चर्च यार्ड म्हणजे चर्चचा आवार. इन द चर्च यार्ड वॉज अ लार्ज स्टोन अँड ऑन इट अन एनव्हिल ऑफ स्टील अँड इन द स्टील अ नेकेड स्वोर्ड वॉज हेल्ड. तर एक स्टीलचं काय म्हणूया त्याला आपण, मोठा ॲनव्हिल ऑफ स्टील म्हणजे जिथे एक वस्तू ठेवली जाते, त्याच्यात एक तलवार ठेवली होती, धारदार तलवार. नेकेड स्वोर्ड वॉज हेल्ड. तर त्या स्टीलच्या स्लॅबमध्ये एका चौकोनी स्टीलचा दगडासारखं होतं. एका दगडावर स्टीलचा अजून एक स्लॅब होता, त्याच्यामध्ये तलवार होती. अँड अबाउट इट वॉज रिटर्न इन लेटर्स ऑफ गोल्ड. तर सोन्याच्या अक्षरावर त्याच्यावर लिहिलं होतं त्या तलवारीवर, हू सो पुलत आउट दिस स्वोर्ड इज बाय राईट ऑफ बर्थ किंग ऑफ इंग्लंड. तर जो कोणी हे स्वोर्ड या ॲनव्हिलमधनं बाहेर काढेल, हू सो पुलत म्हणजे जो कोणी पुल करेल, पुल म्हणजे ओढणं, काढेल बाहेर. हू सो पुलत आउट दिस स्वोर्ड इज बाय राईट ऑफ बर्थ किंग ऑफ लंडन. तर जो कोणी हा तलवार काढेल तो, त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे की तो इंग्लंडचा राजा बनेल. राईट ऑफ बर्थ किंग ऑफ इंग्लंड. मॅनी ऑफ द नाईट्स कुड नॉट होल्ड देमसेल्व्स बॅक. तर सगळ्यांनाच वाटलं की आता मी तलवार ओढतो आणि मी राजा होतो.
प्रत्येकाला तसं वाटायचं. मेनी ऑफ द नाईट्स कुड नॉट होल्ड देमसेल्फ बॅक. ते स्वतःला आवरू शकले नाही. फॅन्सिंग देमसेल्व्स एज फ्युचर किंग्स, स्वतःला फ्युचर किंग समजू लागले. ओके, फॅन्सिंग देमसेल्व्स एज फ्युचर किंग्स, दे रश टू द स्टोन अँड अटेम्प्टेड टू ड्रॉ द स्वोर्ड फ्रॉम इट्स स्टील अँविल. तर प्रत्येकजण पळून घाईघाईत त्या तलवारीजवळ गेला आणि तलवार खेचायचा प्रयत्न करू लागले. अटेम्प्टेड टू ड्रॉ द स्वोर्ड फ्रॉम इट्स स्टील अँविल. त्या स्टीलच्या अँविलमधनं ती तलवार बाहेर काढायचा प्रयत्न करू लागले. दे पुल्ड विथ ऑल द्या माईट, सगळी शक्ती लावून ते ओढायला लागले. पुल्ड विथ ऑल द्या माईट, बट नन ऑफ देम कुड सो मच ॲज मूव्ह द स्वोर्ड. तर ती साधी तलवारही हलवू शकले नाही कितीही जोर लावला तरी. नो वन ऑफ देम कुड सो मच ॲज मूव्ह द स्वोर्ड. ऑब्वियसली द मॅन हू माईट ड्रॉ द स्वोर्ड अँड प्रूव्ह हिमसेल्फ टू बी आवर राईटफुल किंग इज नॉट अमॉंगस्ट अस दिस मॉर्निंग. तर त्यांना कळलं की आता आम्ही सगळे जमलो, त्या आमच्यापैकी कोणीही राजा बनण्याच्या लायकीचं नाही आहे. ओके, प्रूव्ह करू शकत नाही की आम्ही राजा आहे. ऑब्वियसली द मॅन हू माईट ड्रॉ द स्वोर्ड अँड प्रूव्ह हिमसेल्फ टू बी अ राईटफुल किंग, जो माणूस राजा बनू शकतो तो आमच्यामधला नाही आहे. इज नॉट अमॉंगस्ट अस दिस मॉर्निंग. तर या सकाळी आत्ता, सेड द आर्चबिशप. आर्चबिशप म्हणजे फादर जे असतात चर्चमध्ये ते. However, every man who wishes to try his hand at drawing this sword is free to do so for the next few days. तर पुढचे काही दिवस कोणीही येऊन ती तलवार काढण्याचा प्रयत्न करू शकतो. एव्हरी मॅन हू विशेस टू ट्राय हिज हँड, मला इच्छा आहे तो हे काम करू शकतो. ट्राय हिज हँड ॲट ड्रॉईंग दिस स्वोर्ड इज फ्री टू डू सो. कोणाला वाटते ते तो येऊन नक्कीच हे काम करू शकतो. ही हू ड्रॉज द स्वोर्ड विल बी क्राउन किंग. तर जो कोणी बाहेर काढेल ही तलवार त्या अँविलमधनं तो राजा बनेल. अँड टू सेलिब्रेट द अपियरन्स ऑफ दिस मॅग्निफिसंट स्वोर्ड अँड प्रिपेअर आवरसेल्व्स फॉर द अरायवल ऑफ अ फ्युचर किंग वी विल होल्ड अ मॅग्निफिसंट टुर्नामेंट ऑन न्यू इयर्स डे. तर न्यू इयर्स डेला आपण एक टुर्नामेंट ठेवूया आणि ती तलवार पाहण्याचा सोहळा ठेवूया. सगळ्यांना ती तलवार दिसेल तो एक कार्यक्रम ठेवूया आणि आम्हाला आमचा फ्युचर किंगसुद्धा समजेल, त्याचं पण स्वागत करूया. ओके, सेलिब्रेट द अपियरन्स ऑफ दिस मॅग्निफिसंट स्वोर्ड अँड प्रिपेअर आवरसेल्व्स, तयारी करूया फॉर द अरायवल ऑफ अ फ्युचर किंग. ओके, ऑन अ न्यू इयर्स डे अ ग्रेट नंबर ऑफ यंग अँड ब्रेव्ह नाईट्स गॅदर्ड टू अटेंड द चर्च सर्व्हिस. तर न्यू इयरच्या दिवशी सगळेजण जमले. खूप तरुण लोक आणि हुशार ब्रेव्ह नाईट्स म्हणजे हुशार जे प्रमुख मुखिया होते ते सगळे जमले टू अटेंड द चर्च सर्व्हिस, चर्चच्या प्रेयरसाठी जमले. आफ्टर दॅट दे मॅट इन द फील्ड नियर बाय. तर एक चर्चच्या जवळ एक मैदान होतं. प्रेयर संपल्यानंतर ते त्या मैदानात सगळे जमले टू पार्टिसिपेट इन द ग्रेट टुर्नामेंट. ड्यूक्स अँड काउंट्स, अर्ल्स, बॅरॉन्स अँड नाईट्स क्राउडेड ऑन द फील्ड. हे ड्यूक्स, काउंट्स, अर्ल्स, बॅरॉन्स हे सगळं प्रमुख लोक जे असतात त्यांना वेगवेगळी नावं दिलेली असतात. इथे आपल्याकडे कसे सरपंच असतात, मंत्री असतात, तसेच त्या काळी ब्रिटनमध्ये हे सगळ्यांना वेगवेगळे नावं दिली जायची. ओके, अमॉंग देम वॉज सर ॲक्टर अ नोबल नाईट. सर ॲक्टर म्हणून एक सावकार होते. ओके, नोबल म्हणजे मोठे, कीर्तिवान, नोबल नाईट. अमॉंग देम वॉज सर ॲक्टर अ नोबल नाईट. ही वॉज अकंपनीड बाय हिज 2 सन्स. त्याची 2 मुलं त्याच्याबरोबर आली होती. त्यांच्याबरोबर त्यांची 2 मुलं आली होती. त्यांचं नाव होतं, एकाचं नाव होतं सर के आणि दुसऱ्याचं नाव होतं यंग आर्थर. सर के अँड यंग आर्थर. के वॉज हिज ओन सन हू हॅड बीन रिसेंटली नायटेड. ओके, तर सर के जो होता तो त्याचा खरा मुलगा होता, त्याचा पोटचा मुलगा होता. हू हॅड बीन रिसेंटली नायटेड म्हणजे त्याला पण सावकार केला होता रिसेंटली. ओके, अलीकडेच त्याला सावकार केला होता. आणि आर्थर whom he had brought up as a foster son was actually an orphan whom he had raised as his own child. तर आर्थर हा त्याचा मुलगा नव्हता, तो अनाथ होता. ही वॉज अन ऑर्फन अँड ही वॉज ब्रॉट अप ॲज अ फॉस्टर सन. म्हणजे जो स्वतःचा मुलगा नसतो, दुसऱ्याच्या मुलाला आपण दत्तक घेतो आणि त्याला मोठं करतो, त्याला फॉस्टर म्हणतात, फॉस्टर सन. ही वॉज ब्रॉट अप, त्याला मोठं केलं होतं ॲज अ फॉस्टर सन. ही वॉज ॲक्च्युअली अन ऑर्फन whom he had raised as his own child.
स्वतःच्या मुलासारखं त्याला वाढवलं होतं. द गुड सर ॲक्टर लव्ड बोथ हिज सन्स डिअरली. तर सर ॲक्टर ह्यांना त्यांची दोन्ही मुलं तेवढीच प्रिय होती, सख्खा मुलगासुद्धा आणि सावत्र मुलगासुद्धा. जो दत्तक घेतलेला मुलगा होता त्यालाही तितकंच प्रेम करायचे. ॲज सर के वॉज प्रिपेरिंग टू जॉईन द टुर्नामेंट ही रिअलाइज दॅट ही हॅड लेफ्ट हिज स्वॉर्ड बिहाइंड ॲट होम. तर त्यांचा पहिला मुलगा सर के तो हे टुर्नामेंटमध्ये म्हणजे हे तलवार काढण्याच्या सोहळ्यामध्ये, तलवार बघण्याच्या सोहळ्यामध्ये पार्टिसिपेट करायला तयारी करत होता. तेव्हा त्याला लक्षात आलं, ही रिअलाइज म्हणजे लक्षात आलं दॅट ही हॅड लेफ्ट हिज स्वॉर्ड बिहाइंड. त्याची तलवार तो घरी विसरला होता. लेफ्ट हिज स्वॉर्ड बिहाइंड ॲट होम. ओके. हॅस्टिली ही समन्ड हिज यंगर ब्रदर अँड सेड टू हिम. तर त्यांनी लगबगीने, हॅस्टिली म्हणजे लगबगीने, त्याने त्याच्या छोट्या भावाला म्हणजे यंग आर्थरला काय सांगितलं, आर्थर यू वॉन्ट मी टू विन दिस टुर्नामेंट डोंट यू. तुला असं वाटतं ना की मी हे शर्यत जिंकावी, तर मी माझी तलवार घरी विसरलो आहे. देन यू मस्ट हेल्प मी आउट. तर तुम्हाला मदत करायला हवीस. टेक माय हॉर्स अँड गॅलॉप होम ॲज फास्ट ॲज यू कॅन. माझा घोडा घे आणि आत्ताच्या आत्ता घरी जा. गेट माय स्वॉर्ड अँड रश बॅक हिअर ॲट वन्स. घरी जाऊन माझी तलवार घेऊन ये आणि लगेच जा आणि लगेच ये. ओके. घरी लवकरात लवकर जा आणि लवकरात लवकर माझी तलवार घेऊन इकडे ये. आता हॅस्टिली ही समन हिज यंगर ब्रदर. समन म्हणजे त्याला सांगितलं, ऑर्डर दिली. ओके. त्याला घरी जाऊन तलवार घेऊन येण्याची ऑर्डर दिली. तर आर्थर काय म्हणाला, आय एम गोईंग. कॉल्ड आर्थर रशिंग ऑफ ॲट वन्स. तो भावाची आज्ञा मिळाल्याबरोबर तो पटकन घरी जायला निघाला. यू शॅल हॅव युअर स्वॉर्ड सूनर दॅन यू थिंक. तर मी 0 मिनटात म्हणजे तुम्ही विचार करेपर्यंत मी तलवार घेऊन लगेच आलो. ओके. सूनर दॅन यू थिंक. तुमच्या डोक्यात विचार येण्याच्या अगोदरच तुमच्या हातात तलवार असेल. ॲज ही रश्ड पास द चर्च अ ग्लिंट ऑफ स्टील कॉट हिज आय. तर तो चर्चकडून घरी जायला निघाला. तेवढ्यात घरी जाताना त्याला मध्ये वाटेत ती चर्च लागली. तेवढ्यात त्याची नजर एका स्टीलच्या बॉक्सवर पडली. अ ग्लिंट ऑफ स्टील कॉट हिज आय. ती चमकणारं स्टील त्याला दिसलं. द ब्लेड ऑफ अ स्वॉर्ड शायनिंग ब्राईटली इन द मॉर्निंग सन. तर ती तलवार त्या स्टीलच्या ॲनव्हिलमध्ये होती, ती त्याला दिसली. ओके. शायनिंग ब्राईटली, ती चकाकत होती, चमकत होती तलवार. द स्वॉर्ड वॉज माउंटेड ऑन ॲन ॲनव्हिल ऑन टॉप ऑफ अ ब्लॉक ऑफ मार्बल. तर मार्बलवर ते ॲनव्हिल ठेवलेलं होतं आणि त्याच्यात ती तलवार होती. राईट इन द मिडल ऑफ द चर्च यार्ड. तर चर्चच्या आवारात ते मधोमध हे ठेवलेलं होतं. त्या ॲनव्हिलमध्ये तलवार होती जी मार्बलवर ठेवलेली होती. इट वॉज द मॅजिक स्वॉर्ड इन द स्टोन. तर तीच ती तलवार होती ज्याच्यावर स्पर्धा लागली होती. बट आर्थर न्यू नथिंग अबाउट इट. तर यंग आर्थरला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं की ती तलवार जो काढेल बाहेर तो राजा वगैरे होणार आहे ह्याच्याबद्दल त्याला काहीच माहीत नव्हतं. ही न्यू नथिंग अबाउट इट. ऑल ही सॉ वॉज अ स्वॉर्ड दॅट वॉज अवेलेबल फॉर टेकिंग. त्याला फक्त दिसलं की तलवार आहे जी मला घेऊन जायची. आता घरी जाऊन आणेपर्यंत हीच तलवार मी माझ्या भावासाठी घेऊन जातो. ऑल ही सॉ वॉज अ स्वॉर्ड दॅट वॉज अवेलेबल फॉर टेकिंग. नेण्यासाठी, फॉर टेकिंग. के शॅल हॅव दिस हिज स्वॉर्ड स्ट्रेट अवे. तर माझ्या भावाला हीच तलवार देतो नेऊन आत्ताच्या आत्ता. के शॅल हॅव दिस स्वॉर्ड स्ट्रेट अवे, आर्थर सेड टू हिमसेल्फ. ही रॅन अप टू द स्टोन, सीज द स्वॉर्ड बाय द हँडल अँड ड्रू इट आउट एफर्टलेसली. म्हणजे सगळ्यांना जी तलवार खेचता येत नव्हती तो पळत गेला आणि त्यांनी सहज ती तलवार त्या ॲनव्हिलमधून बाहेर काढली. ओके. सीज द स्वॉर्ड म्हणजे स्वॉर्ड बाहेर काढली धरून. रॅन अप टू द स्टोन, त्या दगडाजवळ गेला, त्या मार्बलजवळ. सीज द स्वॉर्ड बाय द हँडलला पकडलं. अँड ड्रू इट आउट एफर्टलेसली. एफर्टलेसली म्हणजे काहीही कष्ट न करता, स्मूथली, सहज. एफर्टलेसली म्हणजे सहज. ही रश्ड बॅक टू हिज ब्रदर अँड हँडेड द स्वॉर्ड टू हिम, ब्रेथलेस विथ एक्साइटमेंट. तो परत तलवार घेऊन तो माघारी परतला भावाकडे आणि त्याच्या भावाच्या हातात म्हणजे सर केच्या हातात ती तलवार दिली आणि
एकदम खुश झाला, म्हणजे एक्साइटमेंट वाटत होती त्याला की मी एवढं लवकर माझ्या भावाची इच्छा पूर्ण केली. ब्रेथलेसली, म्हणजे त्याला दम लागला होता. आणि तो खुशी त्याने ती तलवार आणून भावाच्या हातात दिली. यू आर बॅक व्हेरी सून सर के सेड टू हिम. तर भाऊ म्हणाला, अरे तू फार लवकर परत आलास. बट हे दिस इज नॉट माय स्वोर्ड. पण ही जी तलवार तू मला दिली आहेस ती माझी तलवार नाही आहे. नो इट इजंट स्माइल्ड आर्थर. तर आर्थर पण म्हणाला, हो बरोबर आहे, ती तुमची स्वॉर्ड नाही आहे. आय थॉट इट वूड टेक मी टू लॉंग टू गेट होम अँड ब्रिंग युअर स्वोर्ड. तर तू घरी जाऊन आणेपर्यंत खूप वेळ झाला असता, मला खूप उशीर लागला असता घरी जाऊन तलवार आणायला, तुमची तलवार आणायला मला खूप उशीर लागला असता. त्यामुळे मी चर्चयार्डच्या आवारात जी तलवार मला दिसली ती मी आणली. आय फाउंड दिस स्वोर्ड इन द चर्चयार्ड. इट लुक्ड गुड अँड आय थॉट यू कुड यूज इट जस्ट फॉर टुडे. तर मला ती बरी वाटली तलवार आणि आजच्या पुरती तुम्ही ही यूज करू शकता. इट लुक्ड गुड अँड आय थॉट यू कुड यूज इट जस्ट फॉर टुडे. आजच्या पुरती. वी विल ऑफकोर्स पुट इट बॅक वेन द गेम्स आर ओव्हर. तर हे सगळे इथले गेम संपल्यानंतर ती तलवार आपण तिथे नेऊन परत ठेवूया जिथून आणली होती तिथून. सर के स्टूड स्पीचलेस. सर केला आश्चर्य वाटलं आणि त्याच्या तोंडातून त्यांच्या शब्दच फुटेना. स्पीचलेस. स्टेअरिंग ॲट हिज यंगर ब्रदर. आपल्या छोट्या भावाला ते एकदम आश्चर्याने बघू लागले, स्टेअर करू लागले. ही न्यू ऑल अबाउट द मॅजिक स्वोर्ड अँड वॉट इट सिग्निफाईड. तर सर केना सगळं माहिती होतं, ती तलवार काढल्यानंतर काय होणार आहे, कोण त्या तलवार जो काढेल तो राजा बनणार आहे वगैरे वगैरे. पण आर्थरला काहीच माहीत नव्हतं. बट आर्थर वॉज अनअवेअर ऑफ इट ऑल. आर्थर हॅड ऑलवेज बीन अ ब्रेव्ह अँड वेलियंट बॉय. तर तो आर्थर नेहमीच लहानपणापासूनच खूप ब्रेव्ह होता आणि वेलियंट म्हणजे करेजियस. ब्रेव्ह अँड करेजियस, धाडसी, शूरवीर आणि धाडसी. शूर म्हणजे ब्रेव्ह आणि वेलियंट म्हणजे करेजियस, धाडसी. ब्रेव्ह अँड वेलियंट बॉय अँड ही हॅड एक्सेल्ड इन फेन्सिंग अँड आर्चरी. तर तो बाण मारण्यात म्हणजे आर्चरीमध्ये आणि फेन्सिंग म्हणजे तलवारबाजीमध्ये एक्सेल्ड म्हणजे एक्सपर्ट होता. ही हॅड एक्सेल्ड, ही वॉज एक्सिलंट इन फेन्सिंग अँड आर्चरी. ही अडोर्ड हिज फादर अँड हिज हाफ ब्रदर अँड हिज ड्रीम वॉज टू बिकम द स्क्वायर टू हिज डॅशिंग ब्रदर. तर त्याला त्याचे वडील फार आवडायचे, त्यांचा तो रिस्पेक्ट करायचा आणि जो सावत्र भाऊ होता त्याचा पण रिस्पेक्ट करायचा आणि त्याच्या भावाच्या हाताखाली काम करणं ही त्याची एकमेव इच्छा होती, त्याचं स्वप्न होतं की भावाला मदत करणं त्याच्या कामात. टू बिकम द स्क्वायर म्हणजे त्याच्या हाताखाली काम करणं. टू हिज डॅशिंग ब्रदर, टू हिज डॅशिंग म्हणजे हुशार. And now, without even knowing what it implied, Arthur had drawn the magic sword from the stone. तर आर्थरला काही माहीत नसताना त्यांनी तलवार मॅजिक स्वोर्ड त्या दगडातून काढली होती बाहेर. ओके, त्या ॲनव्हिलमधून काढली होती. केज माइंड वॉज वर्किंग रॅपिडली. तर केच्या डोक्यात हे सगळं डोक्यात चाललं होतं केच्या, की त्यांनी ते तलवार काढली, आता काय होणार, कोण राजा वगैरे होणार, हे सगळं केच्या डोक्यात चाललं होतं. ही ॲक्च्युली हेल्ड द स्वोर्ड ऑफ द स्टोन इन हिज हँड. तर त्याने आता काय करायचं, त्याने स्वतःला राजा बनायचं आहे म्हटल्यानंतर त्याने एक प्लॅन केला की ही तलवार मी काढली असं सांगूया. त्याने ती तलवार स्वतःच्या हातात घेतली. ही ॲक्च्युली हेल्ड द स्वोर्ड ऑफ द स्टोन इन हिज हँड. द व्हेरी सेम स्वोर्ड दॅट द स्ट्रॉंगेस्ट अँड द बेस्ट नाईट्स कुड नॉट सो मच ॲज ग्रिप ऑर गेट होल्ड ऑफ. तर तीच तलवार जी कोणालाही काढता आली नाही किंवा कोणालाही ग्रिप पकडतासुद्धा आली नाही. द सेम स्वोर्ड, स्ट्रॉंगेस्ट अँड द बेस्ट नाईट्स म्हणजे स्ट्रॉंगेस्ट आणि शक्तिशाली जे प्रमुख होते राज्यामध्ये त्यांना ती पकडतासुद्धा आली नाही किंवा ग्रीपमधून धरतासुद्धा आली नाही त्या हँडलला, ती तलवार त्याच्या हातात होती. ओके, द स्ट्रॉंगेस्ट अँड द बेस्ट नाईट्स कुड नॉट सो मच ॲज ग्रीप ऑर गेट होल्ड ऑफ. सर के सीज द स्वोर्ड अँड रॅन टू देअर फादर. तर सर के हातात ती तलवार घेतली आणि पळत वडिलांकडे गेला. लिव्हिंग अ बिवाल्डर्ड आर्थर बिहाइंड हिम. तर आर्थरला तिथेच सोडला, जो आश्चर्यचकित खुश झाला. बरंच काही त्याच्या मनात चाललं होतं, भावाला तलवार दिल्याबद्दल आनंद होता. अशा अवस्थेत त्याला मागे सोडला आणि हा सर के वडिलांकडे पळाला. ही सेड टू सर ॲक्टर, वडिलांना म्हणाला, फादर
दिस इज द स्वोर्ड ऑफ द स्टोन अँड आय हॅव इट इन माय हँड. तर तीच ती तलवार आहे जी दगडातनं काढायची होती आणि ती आता माझ्या हातात आहे. मीच राजा बनण्याच्या योग्य आहे. ब्रिटनचा राजा मीच बनणार आहे. आय एम द राईटफुल किंग ऑफ ब्रिटन. सर ॲक्टर वॉज अ वाईज मॅन. तर त्याचे वडील जे सर ॲक्टर होते ते खूप हुशार होते. हाऊ डीड यू गेट होल्ड ऑफ दिस स्वोर्ड सन. तर त्यांच्याला तुला कसं मिळाली ही तलवार कुठे मिळाली आणि कशी तुझ्या हातात आली. ही आस्क्ड हिज एल्डेस्ट बॉर्न. त्याच्या मोठ्या मुलाला विचारलं. ओके, सर केला विचारलं. व्हॉट डज दॅट मॅटर. त्याने काय फरक पडतो असं सर के म्हणाला. आय हॅव इट इन माय हँड. माझ्या हातात तर ती आहे. ओके, इट वॉज मेंट टू बी माइन. माझी होती म्हणून माझ्या हातात आहे. इट वॉज मेंट टू बी माइन. इजंट दॅट इनफ. ते पुरेसे नाही आहे का. के रिटॉर्टेड अँग्रीली. त्याला राग आला आणि त्यांनी रागाने वडिलांना विचारलं. दॅट्स नॉट इनफ सेड द फादर. त्याचे वडील म्हणाले, सर ॲक्टर म्हणाले की तसं नाही होऊ शकत, ते पुरेसे नाही आहे. ते शांतपणे म्हणाले, आणि हाऊ डीड यू गेट होल्ड ऑफ दिस स्वोर्ड. तुला कशी मिळाली ते सांग आधी. आय हॅव गॉट इट अँड दॅट्स वॉट मॅटर्स. के रिप्लाईड स्टबन ॲज एव्हर. तर हट्टाने म्हणजे के म्हणाला, सर के म्हणाले की त्यातनी काय फरक पडतो, माझ्या हातात ती आहे ना. आय हॅव गॉट इट अँड त्याचंच महत्त्व आहे. दॅट्स वॉट मॅटर्स. के रिप्लाईड स्टबन ॲज एव्हर. म्हणजे फॉर्मली डिसिजन घेऊन की माझ्या हातात आहे म्हणून मी आता राजा बनणार, असा त्याचा ॲटिट्यूड होता. वेल देन कम विथ मी सर ॲक्टर सेड. तर त्याचे वडील म्हणाले, चालतं मग माझ्याबरोबर, ठीक आहे. अँड लेड हिज सन इनसाइड द ग्रेट चर्च विच वॉज नाव एम्प्टी. तर चर्चमध्ये घेऊन गेला त्याचे वडील त्याला. सर ॲक्टर त्याला केला चर्चमध्ये घेऊन गेले आणि ती चर्च आता रिकामी होती. सगळे लोक बाहेर पडले होते. टेकिंग द होली बुक फ्रॉम द चॉयर सर ॲक्टर सेट टू हिज सन. तर तिकडे जी माणसं असतात जी गीत वगैरे म्हणतात, सिंगर्स इन द चर्च, त्यांच्याकडनं एक पुस्तक घेतलं. होली बुक म्हणजे त्यांचं, आपली कशी गीता असते त्यांचं पण ख्रिश्चनांचं पण होली बुक असतो. तो बुक घेतला आणि त्याला शपथ घ्यायला लावली. त्या बुकवर हात, होली बुकवर हात ठेवायला सांगितलं. स्वेअर द होली बुक दॅट यू ड्रू द स्वॉर्ड फ्रॉम द स्टोन. तर ह्या बुकवर हात ठेवून शपथ घे की तूच ती तलवार त्या ॲनविलमधनं बाहेर काढली. तर असं म्हटल्याबरोबर त्याची नजर खाली गेली. सर केची नजर खाली गेली. सर के लोवर्ड हिज आईज. ही कुड नॉट फेस हिज फादर नाव. आता मात्र तो वडिलांच्या डोळ्यांना डोळे मिळवू शकत नव्हता, कारण तो खोटं बोलत होता. ही कुड नॉट फेस हिज फादर नाव. वडिलांसमोर वडिलांकडे बघू नव्हता शकत शर्मेने. ओके, हाऊ डीड यू कम बाय द स्वोर्ड सन. तर सर ॲक्टरनी परत विचारलं की तुझ्याकडे ती तलवार कशी आली ते मला सांग, परत एकदा सांग. सर ॲक्टर आस्क्ड हिम वन्स अगेन. आर्थर ब्रॉट इट टू मी फादर सेट की स्टील विथ हिज आईज लोवर्ड. तर त्याने सांगितलं की आर्थर माझा छोटा भाऊ, तो ही तलवार माझ्याकडे घेऊन आला. त्याची नजर खाली ठेवूनच तो बोलत होता. स्टील हिज आईज लोवर्ड. ब्रिंग आर्थर हिअर अँड लेट द 3 of us गो टू द चर्चयार्ड. तर वडील म्हणाले की आर्थरला इथे घेऊन ये माझ्याजवळ आणि आपण तिघं मिळून चर्चच्या आवारात जाऊया. 3 of us विल गो टू द चर्चयार्ड. सर ॲक्टर टोल्ड हिम वी हॅव टू नो द ट्रूथ अबाउट इट. तर आपल्याला खरं काय ते कळलं पाहिजे. सून द 3 of them वर ॲट द चर्चयार्ड. तर लगेच ते तिघंही चर्चयार्डमध्ये पोचले होते. पुट द स्वोर्ड बॅक ऑन इट्स एनविल सर ॲक्टर सेट टू की. ओके, त्याचे वडील म्हणाले, सर ॲक्टर केला म्हणाले की ती तलवार परत आता जागच्या जागी घाल, एनविलमध्ये परत घाल. बट ट्राय ॲज ही माईट के कुड नॉट पुट द स्वोर्ड बॅक. तर कितीही प्रयत्न करूनसुद्धा त्या केकडे ती तलवार त्यांना त्या एनविलमध्ये काही घालता येईना त्याला. इट स्ट्रक द एनविल अँड स्लीड ऑफ द ब्लॉक. तर ती परत पटकन बाहेर यायची. ओके, एनविलला आपटून ती परत बाहेर यायची. स्लीड ऑफ म्हणजे सटकून बाहेर यायची, ऑफ द ब्लॉक. आर्थर सॉ वॉट वॉज हॅपनिंग. तर आर्थर बघत होता हे काय चाललं आहे. अँड थॉट दॅट हिज फादर वॉज अँग्री विथ दॅम बिकॉज ही थॉट द स्वॉर्ड वॉज स्टोलन. तर आर्थरला वाटलं की वडील रागावले आहेत, कारण त्यांना वाटलं की मी चोरून आणली आहे ती तलवार तिकडनं. तर सर ॲक्टर हॅड ऑलवेज टोल्ड हिज सन्स. तर सर ॲक्टरने एक शिकवण दिली होती आपल्या मुलांना. ते नेहमी सांगायचे की वॉट मॅटर्स मोस्ट फॉर अ नाईट. म्हणजे जो प्रमुख असतो, नाईट असतो, त्याच्यासाठी काय महत्त्वाचं असतं.
वॉट मॅटर्स मोस्ट फॉर नाईट इज इंटेग्रिटी, अखंडता, फेथ, विश्वास. ओके, बीइंग ऑनेस्ट अँड ट्रूथफुल ॲट ऑल टाईम्स अँड ऑन ऑल ओकेजन्स. तर नाईटला फेथफुल असावे लागतं, ऑनेस्ट आणि ट्रूथफुल, खरं बोलायला लागतं आणि वफादार असायला लागतं आणि विश्वासू असायला लागतं सगळ्या प्रसंगांमध्ये. ओके. आर्थर स्टेप्ड फॉरवर्ड इम्पल्सिव्हली. तर आर्थर पुढे आला, जरा हट्टानेच पुढे आला आणि म्हणाला, हिअर लेट मी पुट इट बॅक. तर मला द्या ती तलवार, मी परत घालतो त्या अँव्हिलमध्ये, ही सेड. अँड टेकिंग द मायटी स्वॉर्ड फ्रॉम हिज एल्डर ब्रदर ही थ्रस्ट इट बॅक ऑन द अँव्हिल अँड इट स्लिप्ड इन नीटली. तर त्याने त्याच्या भावाकडनं ती तलवार घेतली आणि त्यांनी त्या अँव्हिलमध्ये घातली लगबगीने आणि ती सहज गेली. इट स्लिप्ड इन नीटली. ते परफेक्ट त्या अँव्हिलमध्ये जाऊन बसली. आय अश्युअर यू फादर, आय डिड नॉट स्टील द स्वॉर्ड. के नीडेड अ स्वॉर्ड अर्जंटली. तर तो वडिलांना म्हणाला की माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला अश्युअर करतो, खरं सांगतो, विश्वास दिलावतो की ही तलवार मी चोरली नव्हती. आय डिड नॉट स्टील द स्वॉर्ड. के माझा भाऊ, त्याला ही फार गरजेची होती तलवार, म्हणून मी ती त्याला काढून दिली. के नीडेड अ स्वॉर्ड अर्जंटली अँड आय डिड नॉट वॉन्ट टू कीप हिम वेटिंग. मला त्याला वाट बघत थांबवायचं नव्हतं. त्यामुळे मी पटकन ही तलवार त्याला काढून दिली, कारण घरी जाऊन आणेपर्यंत खूप उशीर झाला असता. रादर दॅन राईड ऑल द वे होम. घरी जाईपर्यंत उशीर झाला असता. आय डिसायडेड टू टेक द स्वॉर्ड विच आय फाउंड इन द चर्चयार्ड. ते चर्चयार्डमध्ये मला ती तलवार दिसली, म्हणून मी ती माझ्या भावासाठी घेऊन आलो. अँड सी इट इज बॅक इन इट्स प्लेस नाव. आणि आता बघा, मी ती परत ठेवली जाग्यावर. ओके, आता सगळं सॉर्ट झालं आहे, आता ती मी परत जाग्यावर ठेवली आहे. अँड सी इट इज बॅक इन द प्लेस नाव. आय फुल्ली इंटेंडेड टू पुट इट बॅक इन प्लेस आफ्टर द टुर्नामेंट. आणि तसंही टुर्नामेंट झाल्यावर, हे सगळं सोहळा झाल्यावर मी ती परत तिथे जागच्या जागी नेऊन ठेवणारच होतो. अँड ग्लान्सिंग ॲट हिज ब्रदर ही ॲडेड. भावाला एक नजर टाकली भावावर आणि म्हणाला, आय एम शुअर दॅट इज वॉट के वूड हॅव टोल्ड मी टू डू, वुडंट यू ब्रदर. तर मला भावाने पण सांगितलं असतं माझ्या की काम झाल्यानंतर ती तलवार जागच्या जागी नेऊन ठेवा, त्या अँव्हिलमध्ये नेऊन ठेव. तर हो ना भावा, असं त्याने ते विचारलं की तुम्ही पण मला तेच सांगितलं असतं ना. तर सर के खालीच गप्प राहिले, काही न बोलता. सर के डिड नॉट स्पीक अ वर्ड, काहीच नाही बोलले. ऑल राईट आर्थर, आय बिलीव्ह यू. त्याचे वडील सर ॲक्टर म्हणाले, ठीक आहे आर्थर, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. नाव लेट मी सी यू ड्रॉ दॅट स्वॉर्ड आउट ॲज यू डिड द फर्स्ट टाईम. फर्स्ट यू के. तर तुम्हाला आता मला बघू देत मी कशी काढली ती तलवार. ओके, आता तर पहिल्यांदा के तू काढ. तू म्हणतोयस ना तू काढली, तर काढ तू. नाव लेट मी सी हाऊ यू ड्रॉ दॅट स्वॉर्ड आउट ॲज यू डिड द फर्स्ट टाईम. पहिल्या वेळेला कशी काढली ती बघू. बट ट्राय ॲज ही माईट. कितीही प्रयत्न केला तरी के कुड नॉट सो मच ॲज ग्रिप द हँडल. त्याला हँडल धड पकडता येत नव्हतं केला. ग्रिप बाहेर खेचणं तर दूरच. ओके, के कुड नॉट सो मच ॲज ग्रिप द हँडल अँड ही कुड नॉट मूव द स्वॉर्ड हावेवर हार्ड ही ट्राय. त्याला ती तलवार हलवता पण आली नाही. हावेवर हार्ड ही ट्राय, कितीही प्रयत्न केले तरी. नाव इट्स युअर टर्न आर्थर, सेड सर ॲक्टर स्टर्नली. तर त्याचे वडील एकदम फर्मली म्हणाले की आता आर्थर तू ट्राय कर. ओके. आर्थर ग्रिप द हँडल ऑफ द स्वॉर्ड अँड ड्रू द स्वॉर्ड आउट जेंटली बट फर्मली. तर आर्थरने ते व्यवस्थित हँडलला पकडलं आणि ती तलवार व्यवस्थित त्या अँव्हिलच्या बाहेर काढली. ड्रू द स्वॉर्ड आउट जेंटली, हळू काढली पण फर्मली, घट्ट पकडून, व्यवस्थित पकडून ती व्यवस्थित बाहेर काढली. सर ॲक्टर मेड हिम रिपीट द ॲक्शन अगेन अँड अगेन. तर सर ॲक्टरने त्याच्या वडिलांनी त्याला परत करायला लावलं. तलवार आत घालून बाहेर परत काढायला लावली. प्रत्येक वेळेला इच टाईम आर्थर ग्रिप द हँडल. त्याने व्यवस्थित हँडल पकडलं होतं आणि ती ड्रीव द स्वॉर्ड आउट. ती तलवार व्यवस्थित बाहेर काढत होता. विदाऊट एनी हॅजिटेशन, कुठलाही अडथळा न येता तो ती व्यवस्थित बाहेर काढत होता. विदाऊट एनी हॅजिटेशन. ओके. मागे पुढे न बघता किंवा मागे न राहता सहज त्याच्याकडून ती बाहेर येत होती. सर ॲक्टर वॉज ओव्हरवेल्म्ड म्हणजे खूप खुश झाले होते सर ॲक्टर. ही फेल ऑन हिज नीज बिफोर हिज यंग सन. तर ते
गुडघ्यावर गुडघ्यावर बसले आणि आर्थरच्या समोर आले. ही फेल ऑन हिज नी बिफोर हिज यंग सन हू हेल्ड द मायटी स्वोर्ड इन हिज हँड. ज्याच्या हातात तलवार होती आर्थरच्या, त्याच्यासमोर ते गुडघ्यावर बसले आणि डोकं खाली घातलं. अँड बाउंड हिज हेड इन डीप डिवोशन. आपण जसं देवाला पाया पडतो मान खाली घालून, तसं त्याच्यासमोर ते बसले. एकही शब्द बोलले नाहीत. वर्डलेसली के फॉलोड हिज एक्झाम्पल. जसे वडील बसले आर्थरसमोर, तसे के त्याचा मोठा भाऊ तो पण तसंच त्याच पद्धतीने आर्थरसमोर बसला आणि पाया पडू लागला. आर्थर जम्प्ड बॅक इन सरप्राईज. आर्थर एकदम आश्चर्यचकित झाला आणि त्याला आश्चर्य वाटलं आणि तो 2 पावलं मागेच आला. जम्प्ड बॅक इन सरप्राईज. फादर, वाय डू यू नील बिफोर मी? एम आय नॉट युअर सन? माझ्यापुढे असं तुम्ही नमस्कार का घालताय? मला दोघं नमस्कार का करताय? वडिलांना म्हणाला की मी तुमचा मुलगा नाही आहे का? असं मुलाला कोण पाया पडतो? ओके. दॅट इज वॉट आय हॅड थॉट अंटिल नाव, सर ॲक्टर रिप्लाइड. हां, मला आत्तापर्यंत तसंच वाटत होतं की तू माझा मुलगा आहेस. ओके. दॅट इज वॉट आय हॅड थॉट अंटिल नाव, सर ॲक्टर रिप्लाइड. बट नाव आय नो बेटर. पण आता मला व्यवस्थित कळलेलं आहे. आय नो बेटर. आय नो हू सन यू आर. मला माहिती आहे तू मुलगा कोणाचा आहे, तू कोणाचा मुलगा आहे ते मला आता कळलेलं आहे. यू आर द सन ऑफ द गुड किंग उथर पेनड्रॅगन अँड आय बो टू यू ॲज यू आर द किंग ऑफ ब्रिटन नाव. तर आता मला कळलं की तू राजा उथर ह्यांचा सुपुत्र आहेस, किंग उथर पेनड्रॅगन. अँड आय बाव टू यू, म्हणजे मी तुझ्यासमोर नतमस्तक होत आहे. अँड आता तू ब्रिटनचा राजा आहेस. अँड यू आर द किंग ऑफ ब्रिटन नाव. हाऊ कुड दॅट बी? हे कसं शक्य आहे? यू अँड आय नो दॅट आय वॉज अन ऑर्फन बॉय एंट्रस्टेड टू युअर केअर. तर तुम्हाला आणि मला पण माहिती आहे की मी एक अनाथ मुलगा ज्याला तुमच्याकडे वाढवण्यासाठी दिलं होतं. एका अनाथ मुलाला तुम्ही वाढवलं आहेत. एंट्रस्टेड टू युअर केअर म्हणजे तुमच्याकडे देखभालीसाठी मला ठेवलं होतं. सायलेंटली सर ॲक्टर पॉइंटेड टू द इन्स्क्रिप्शन ऑन द स्टोन. तर असं बोलल्याबरोबर सर ॲक्टरनी त्या दगडावर जे काही लिहिलं होतं, त्या ॲन्व्हिलवर काय लिहिलं होतं त्याच्याकडे बोट दाखवलं. ओके. इन्स्क्रिप्शन म्हणजे दगडावर कोरलेलं होतं, त्याच्याकडे बोट दाखवलं. इन्स्क्रिप्शन ऑन द स्टोन विच आर्थर हॅड नॉट सीन अंटिल नाव. हुसो पुलेथ आउट दिस स्वोर्ड इज बाय राईट ऑफ बर्थ किंग ऑफ इंग्लंड. तर जे लिहिलं होतं त्याच्यावर बोट दाखवला, आर्थरला दाखवून दिलं की हे बघ याच्यावर काय लिहिलं आहे. जो कोणी ही तलवार बाहेर काढेल, हुसो पुलेथ आउट दिस स्वोर्ड, तो ब्रिटनचा राजा होणार आहे, इंग्लंडचा राजा होणार आहे. इज बाय राईट ऑफ बर्थ, जन्मसिद्ध हक्क आहे त्या जो कोणी तलवार बाहेर काढेल त्याचा इंग्लंडचा राजा होण्याचा हक्क आहे. इज बाय राईट ऑफ बर्थ किंग ऑफ इंग्लंड. बट इट कांट बी मी. पण मी तो असू शकत नाही. फादर, आय एम युअर सन. मी तुमचा मुलगा आहे. अँड आय शॅल ऑलवेज रिमेन युअर सन. मी नेहमीच तुमचा मुलगा राहील, आर्थर म्हणाला. देर वॉज अ फ्लॅश ऑफ लाईट अँड मर्लिन अपियर्ड बिफोर देम. A hooded figure with bright shining eyes and a bewitching smile. ओके. असं बोलल्याबरोबर एक माणूस प्रकट झाला तिथे. त्याचं नाव मर्लिन होतं. तो एक मॅजिशियन टाईप असं प्रकट झाला. विथ अ फ्लॅश ऑफ लाईट चमकली आणि तो माणूस प्रकट झाला. त्याचं नाव मर्लिन होतं. हां, तो असा त्याची आकृती अशी वेगळी होती. त्याचे डोळे लुकलुकणारे होते. ब्राईट शायनिंग आयज अँड अ बिविचिंग स्माईल. त्याची स्माईल एकदम लक्षवेधक होती, वेगळी होती. लविंगली ही लेड हिज हँड ऑन आर्थर्स हेड अँड सॅड टू हिम. तर त्याने प्रेमाने हात आर्थरच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला, इंडीड आय वॉज द वन हू एंट्रस्टेड यू टू गुड सर ॲक्टर फॉर युअर ओन सेफ्टी. तर तुझ्या सुरक्षिततेसाठी मी तुला सर ॲक्टरकडे सोपवलं होतं. मीच तो होतो ज्याने तुला सर ॲक्टरकडे दिलं होतं. एंट्रस्टेड यू टू गुड सर ॲक्टर. एका चांगला माणूस आहे म्हणून सर ॲक्टरकडे तुला दिलं होतं, तू सुरक्षित राहावा म्हणून. फॉर युअर ओन सेफ्टी. युअर फादर अँड आय न्यू दॅट ग्रेट डेंजर लेड अहेड फॉर द किंगडम अँड युअर सेल्फ. तर तुझे वडील, ओके, आणि त्यांना आम्हाला दोघांनाही माहिती होतं की तुला आणि राज्याला धोका आहे. ओके. ग्रेट डेंजर ले अहेड फॉर द किंगडम अँड युअर सेल्फ. No sooner than you were born,
युअर फादर ब्लेस्ड यू अँड हँडेड यू ओव्हर टू मी. तर तुझा जन्म झाल्या तुझ्या वडिलांनी तुला आशीर्वाद दिला आणि माझ्याकडे सोपवलं. ओके. with the solemn request that you would take your rightful place on the throne of England when it was safe for you to do so. तर माझ्याकडे सोपवलं या कंडिशनमध्ये, किंवा रिक्वेस्ट केली मला की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्याला इंग्लंडच्या सिंहासनावर बसव. ओके. सॉलेम रिक्वेस्ट दॅट यू वूड टेक द राईटफुल प्लेस ऑन द थ्रोन म्हणजे सिंहासन, थ्रोन ऑफ इंग्लंड, जेव्हा योग्य वेळ येईल, वेन इट वॉज सेफ फॉर यू टू डू सो, जेव्हा सगळं वातावरण अनुकूल परिस्थिती असेल, सेफ असेल, तेव्हा तुला इंग्लंडचा राजा करावा. टर्निंग टू सर ॲक्टर मर्लिन सेड, इन द नेम ऑफ लेट किंग उथर आय थँक यू. तर उथर यांच्या वतीने मी तुम्हाला थँक्यू म्हणतो, असं मर्लिन सर ॲक्टरनं म्हणाला. यू हॅव डन अ स्प्लेंडिड जॉब. तर तुम्ही तुमचं काम चोख बजावलं आहे. यू हॅव डन अ स्प्लेंडिड जॉब ऑफ ब्रिंगिंग अप द हायर म्हणजे वारस. ओके. राज्याचा वारस वाढवण्याचं तुम्ही व्यवस्थित काम तुमचं पार पाडलेलं आहे. ब्रिंगिंग अप द हायर टू द ब्रिटिश थ्रोन. ओके. ब्रिटिशच्या सिंहासनाचा वारस तुम्ही दिला आहे आज. नाव यू मस्ट इन्फॉर्म द आर्च बिशप अँड युअर फेलो नाईट्स ऑफ ऑल दॅट हॅज हॅपन्ड हिअर. आय शॅल अवेट युअर रिटर्न. तर आता तुम्ही इकडनं जावा आणि आर्च बिशप, जे चर्चचे प्रिस्ट आहेत, त्यांना सगळं हे जे काय घडलं ते सगळं सांगा. आणि बाकीचे जे सावकार आहेत तिथे, फेलो नाईट्स जे उपस्थित आहेत, त्या सगळ्यांना इथे काय घडलं ते सांगा. तुम्ही ते सांगा आणि परत या. मी तुमची इथे वाट बघतो. आय शॅल अवेट युअर रिटर्न. अवेट म्हणजे मी वाट बघतो, तुम्ही कधी रिटर्न करता, परत याल तेव्हा. Forthwith, Sir Ector called upon the Archbishop and all the lords assembled at the tournament. सर ॲक्टरनी आर्चबिशप आणि सगळ्या लॉर्ड्सना जवळ बोलावलं आणि एकत्र बोलवलं. ओके. टुर्नामेंटच्या जागी. होल्डिंग आर्थर बाय द हँड ही अनाऊन्स्ड टू द असेंब्ली, बिहोल्ड द राईटफुल किंग ऑफ इंग्लंड. तर त्यांच्यासमोर गेल्यावर आर्थरचा हात पकडला आणि म्हणाले की हा बघा फ्युचर इंग्लंडचा राजा. ओके. राईटफुल किंग ऑफ इंग्लंड, योग्य राजा, राईटफुल किंग ऑफ इंग्लंड. बिहोल्ड म्हणजे हा बघा. फॉर अ मोमेंट देअर वॉज अ सायलन्स. 2 क्षण तिथे एकदम शांतता पसरली. अँड देन द क्राऊड बर्स्ट आउट इन अँग्री प्रोटेस्ट. सगळे लोक आधी आश्चर्यचकित झाले आणि शांत बसले. पिन ड्रॉप सायलन्स झाला आणि नंतर त्यांना एकदम राग आला आणि सगळे रागाने ओरडू लागले. क्राऊड बर्स्ट आउट इन अँग्री प्रोटेस्ट. विरोध करू लागले की हे कसं शक्य आहे, आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवू. हाऊ कॅन वी बिलीव्ह यू. तुमच्यावर विश्वास कसा ठेवू. हू इज दिस अननोन बॉय. हा कोण अनोळखी मुलगा, ह्याला तुम्ही राजा बनवता इंग्लंडचा. वेअर डिड ही कम फ्रॉम. कुठून आला आहे हा. हाऊ इज ही एनी बेटर देन वन ऑफ अस. तर आमच्या कोणापेक्षा तो चांगला आहे किंवा हुशार आहे, योग्य आहे, कोणी ठरवलं. ओके. तो असं कसं असू शकतं. हाऊ इज एनी बेटर देन वन ऑफ अस. द आर्च बिशप टूक देम ऑल टू द चर्चयार्ड. तर आर्च बिशप परत त्यांना सगळ्यांना चर्चयार्डकडे घेऊन गेला. ओके. द एंटायर असेंब्लेज, सगळं गॅदरिंग जे होतं, सगळे असेंबल झाले होते लोक, त्यांनी सगळं आश्चर्याने बघितलं. वॉच्ड इन ऑ, इन सरप्राईज, एज आर्थर इन्सर्टेड द स्वोर्ड इन द एनव्हिल अँड ड्रीव इट आउट एफर्टलेसली. तर त्या चर्चयार्डमध्ये जेव्हा आर्थर तलवार त्या एनव्हिलमध्ये घालत होता आणि काढत होता, हे सगळ्यांनी बघितलं. वॉच्ड इन ऑ म्हणजे आश्चर्याने बघू लागले की हे तो कसं करतोय. आणि सम ऑफ द लॉर्ड्स अँड नाईट्स ऑल्सो ट्राय टू ड्रॉ द स्वोर्ड बट फेल टू डू सो. तर आर्थर करतो ते बघून काही नाईट्सनी स्वतः पण प्रयत्न केला की तो तलवार आत घालून बाहेर काढायची, पण त्यांच्याकडे ते जमलं नाही. बट दे फेल टू डू सो. अगेन अँड येट आर्थर ड्रीव द स्वोर्ड फ्रॉम द स्टोन बिफोर हिज पीपल. परत आर्थरने ते तलवार आत घातली एनव्हिलमध्ये आणि परत बाहेर काढली. प्रत्येक वेळेला ईच टाईम चिअर्स वेंट अप अँड ईच टाईम मोर अँड मोर नाईट्स ड्रीव देअर swords and held them high in a gesture of loyalty to their new found prince. तर
प्रत्येक वेळेला जेव्हा तो घालत काढत होता तलवार तेव्हा त्याच्या नावाने जयघोष होत होता. चिअर्स वेंट अप अँड ईच टाईम मोर अँड मोर नाईट्स ड्रीव देअर स्वोर्ड्स. म्हणजे प्रत्येक नाईट आपली तलवार वर घेत होता त्याचा जय जयकार करण्यासाठी. मोर अँड मोर नाईट्स ड्रीव देअर स्वोर्ड्स अँड हेल्ड देम हाय इन अ जेस्चर ऑफ लॉयल्टी. म्हणजे त्याच्यासाठी रिस्पेक्ट, फ्युचर राजासाठी रिस्पेक्ट म्हणून तलवार वर घेत होते हवेत. इन अ जेस्चर ऑफ लॉयल्टी टू देअर न्यू फाउंड प्रिन्स. त्यांचा नवीन राजकुमार जो भावी राजा होणार होता तो त्यांना मिळाला होता. लाऊड चिअर्स रोज फ्रॉम द कॉमन पीपल. तर जे गावकरी होते ते सुद्धा जयघोष करायला लागले, चिअर अप करायला लागले. हू हॅड सराउंडेड द चर्चयार्ड ईगर टू ग्रीट देअर न्यू किंग. ते आतुरतेने वाट बघत होते आपल्या नवीन राजाची. ते पण चर्चयार्डमध्ये जमले होते. नाव मर्लिन स्टेप्ड आउट ऑफ द शॅडोज अँड ॲड्रेस द क्राऊड्स. तर मर्लिन आता बाहेर आले, जे बाजूला होते ते बाहेर आले आणि म्हणाले, बिहोल्ड ओ पीपल ऑफ ब्रिटन. तर ऐका पीपल ऑफ ब्रिटन, आय प्रेझेंट टू यू द वन अँड ओनली सन ऑफ किंग उथर पेनड्रॅगन अँड हिज क्वीन. तर हा एकुलता एक मुलगा किंग उथर पेनड्रॅगन आणि त्याच्या राणीचा हा एकुलता मुलगा आहे. ओके, ही इज युअर राईटफुल किंग. तर हा तुमचा आता राजा आहे, योग्य राजा, राईटफुल किंग. तर अशा प्रकारे ब्रिटनला त्यांचा राजा मिळाला. ओके, तर माझा हा लेसन शिकून झालेला आहे. आय फिनिश्ड अप विथ दिस लेसन. ओके, विल जस्ट गो फास्ट थ्रू द मिनिंग्स ओव्हर हिअर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ आर्च बिशप? आर्च बिशप मीन्स इज अ बिशप ऑर अ प्रीस्ट. ओके, आपल्या देवळात कसे भटजी असतात त्यांच्या चर्चमध्ये प्रीस्ट असतात. ओके, प्रीस्ट ऑफ द हायेस्ट रँक. सगळ्या प्रीस्टमधला जो मेन हेड असतो त्यांना आर्च बिशप म्हणतात. आपण त्यांना फादरसुद्धा म्हणतो, फादर ऑफ द चर्च. ओके, नेक्स्ट इज मर्लिन. मर्लिन इज द लेजंड्स ऑफ इन द लेजंड्स ऑफ किंग आर्थर मर्लिन इज पोर्ट्रेड ॲज अ ग्रेट विझार्ड. म्हणजे एक आकृती त्या स्टोरीमध्ये की जो एक एंजलसारखा, म्हणजे हू हेल्प्ड, ॲडवाइस्ड अँड गायडेड आर्थर. मर्लिन विथ द हेल्प ऑफ आर्च बिशप हॅड अरेंज द स्वॉर्ड इन द स्टोन. ओके, सो द ब्रिटन वूड गेट इट्स राईटफुल किंग. तर आर्च बिशप आणि मर्लिन ह्या दोघांनी मिळून असं म्हणतात की या स्टोरीमध्ये त्यांनी मिळून ही स्वॉर्ड स्टोनमध्ये घातली होती आणि ही अट ठेवली होती की जो बाहेर काढेल ही तलवार तो राजा बनेल. ओके, तर चला आय बी बॅक विथ द नेक्स्ट लेसन. टिल देन रीड द लेसन केअरफुली, लर्न ऑल द स्पेलिंग्स, and till then take care and bye bye.